हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. आज मी तुम्हाला छानशी अशी भाजी दाखवणार आहे, जिचं नाव आहे हदग्याची फुलं, हदग्याची भाजी. तर ही आहे हदग्याची भाजी. ही करण्याच्या आधी हे जे देठ असतं ना, ते काढायचं असतं थोडंसं, आणि जो याचा मधला तुरा असतो ना, तोही काढायचा असतो. आणि मग ह्या भाजीला स्वच्छ धुवून ते तुरा काढून आणि खालचं थोडंसं देठ काढून त्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. त्याच्याच भाजीसाठी आपल्याला एक लसणाची कुडी घ्यायची आहे, ती सोलून अशी बारीक टेचून घ्यायची, किंवा अद्रक लसूणची पेस्टही घेऊ शकता. आता डाळ तुमच्या आवडीनुसार घ्यायची. तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता किंवा मग हरभऱ्याची डाळही घेऊ शकता, आणि कोथिंबीर बास एवढंच, आणि हिरवी मिरची थोडीशी चवीपुरती. आता बारीक चेचून असा लसूण घ्यायचा आहे, टेचून घ्यायचा बारीक. तव्यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी, लसूण टाकायचा. जर कांदा आवडत असेल तर कांदा टाका, नाही टाकला तरी चालतो. मी अशी साधी सिंपल कांदा न टाकता भाजी करत आहे. तर काही नाही, जिरी मोहरी टाकला, लसूण टाकला, आणि मग भाजीला व्यवस्थित अशा प्रकारे मी असं चिरून घेतलेलं आहे. या भाजीला छान प्रकारे असं बारीक, खूप खूप बारीक पण नाही चिरायची, पण थोडीशी चिरून घ्यायची अशी. आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर खूप बारीक चिरून घेतली तरी चालेल. आणि मग लसूण टाकून मुगाची डाळ टाकून ही भाजी टाकायची. वरून मग तुम्ही लाल तिखट, किंवा जर लसूण हिरवी मिरची असेल तर तीही टाकू शकता. आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे हळद वगैरे टाकून ही भाजी तयार आहे. आता ही थोडीशी शिजू द्यायची. मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगादाण्याचा कूट. असे 2 चमचे, मोठे 2 चमचे छान प्रकारे असं शेंगादाण्याचा कूट टाका. जर नसेल शेंगादाण्याचा कूट आवडत तर नाही टाकला तरी चालेल. नॅचरली या भाजीची टेस्टही खूप अशी छान लागते. आणि त्या थोडीशी शिजू द्यायची. त्याला डाळ त्यातली जी असते ती शिजू द्यायची. आपण ऑलरेडी भिजत घातलेली असती, तशी ती भिजतेच, त्याचं काही हे नाही. पण त्याला अजूनही थोडीशी अशी शिजू द्यायची, आणि थोडा वेळ झाकण ठेवून छान अशी भाजी होऊन द्यायची. आणि तयार आहे आपल्याला खाण्यासाठी अशा प्रकारे सुंदर अशी हदग्याची भाजी. आता ही एक रानभाजी आहे, ही दुर्मिळ आहे, आणि ही फक्त हिवाळ्यामध्येच येतात. याची जे झाडं आहे ते तुम्ही गुगलवरती पाहू शकता. आणि याच्यामध्ये जीवनसत्व असतं, आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी असते. जर तुम्हाला आवडत नसेल तरीही खा, खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी ही भाजी आहे. आणि ही फार दुर्मिळ आहे, म्हणजे आजकाल ही भाजी मिळत नाही. जर कुठे मिळाली, अवेलेबल झाली तर नक्की आणा आणि नक्की खावा, आणि ट्राय करा, आणि शरीराला आपले हेल्दी बनवा, ताकदवान बनवा. ही पहा, अशा प्रकारे आहे ही पारंपरिक हदग्याच्या फुलांची भाजी. तर याचं जे झाड असतं ना, ते खूप सुंदर असतं, आणि हे झाड ना पूर्वी आमच्या अंगणामध्ये होतं. त्याच्यामुळे मला ही भाजी खूप जास्त आवडते. आणि फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि लाल तिखट टाकून मी ही भाजी बनवलेली आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून. कशी झाली नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स माय व्हिडिओज. धन्यवाद.